भदक, त्याला अळूचं गरगट्ट असंही म्हणतात, ते करणार आहे. मी कसं करते या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे. अळूची पानं तोडून घेतलेली आहे. कालच माझ्या नंदेकडे गेले होते. नंदेनी भाचीनी अळूची पानं भरपूर दिली होती. मग म्हटलं आपण गरगट्टच करूया. त्याची जी देठं आहेत ती देठं मी सोलून घेतले. तुम्हाला मुद्दाम दाखवले. पण असे अळूची देठं असतात आणि ही देठं फार चांगली असतात. हे अशी सोलायची पद्धत अशी आहे. त्याचं निघतं पटकनी. हे अशी केली, हे अशी केली आणि मग कुटकुट त्याचे असे तुकडे पडतात. तर अशी ही देठं मी सोलून घेतलेली. ही पाही सोलून घेतलेली देठं धुवून घेतलेली आहे. आळूची पानं बारीक चिरायची आणि हे मी चुका घेतलेला आहे. आंबट चुका छान लागते आळूच्या गरगट्ट्यामध्ये. ते हे आंबट चुका घेतलेला आहे. एक अर्धी गड्डी होती, ती सोलून ठेवली. 2 दिवस झाले घेतलेली आहे. तर ती एक दाखवायला ठेवली मुद्दाम, की आळूचं गरगट्ट्यामध्ये चुका हा आवश्यकच असतो. पण हा जो चुका आहे ना, त्याला असे तुरे असतात कधी कधी. लहान मुलांना या भाज्यांची आपण गृहिणींनी स्वयंपाक करता करता ओळख करून दिली पाहिजे. याला आंबट चुका म्हणतात, तर चाकवत कशाला म्हणतात, मेथी कशाला म्हणतात, अशी मुलांना ओळखही करून द्यायची. कारण आजकाल मुलांना भाज्यांची नावंसुद्धा माहिती नाही. देशी सगळं विसरत चाललो आहे आपण. तर हे आंबट चुका घेतलेला आहे त्याच्यात घालायला. त्यानंतर एक मुळा घेतलेला आहे आणि थोडासा तुकडा घेतलेला आहे. त्या मुळ्याचं मी काय करणार आहे, बारीक पातळ काप काढून त्याच्यामध्ये नंतर शिजायला टाकणार आहे उकळीमध्ये. आधी फक्त आंबट चुका, देठं आणि अळूची पानं ही शिजवून घेणार आहे आणि मग बाकीची प्रोसिजर नंतर सांगते. हे आता मी आंबट चुका बारीक चिरून धुवून घेतलेला आहे. इथे अळूची पानं पण एकदम धुवून स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेली आहेत. देठं घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्येच थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ ही एकत्र कुकरमध्येच लावत असते मी. कारण सेपरेट घ्यायचं तर गॅसची नासाडी होते आपल्या, गॅसची बचत होत नाही. म्हणून मग आता त्याच्यातच ठेवून देणार आहे. तर आता ही भाजी याच्यामध्ये टाकणार आहे मी. आणि सर्व भाजी त्याच्यात टाकून दिली. त्यानंतर हा आंबट चुका आहे त्याच्यातच टाकायचा आहे आणि ही पाणी धुवून घेतलीत मी. आता देठं त्याची सगळी ती त्याच्यात टाकणार आहे. देठं खायलाही चांगली असतात, घशासाठी खूप चांगली असतात आणि म्हणून ते एकत्र करायची त्याच्यामध्ये. आणि फक्त आता याच्यामध्ये एक वाटीभर असं पाणी टाकायचं आपण. तेवढ्यात ते होतं पुरेसं. वाटी 1.5 वाटी टाकायची फार तर. आणि त्याच्यातच हे ठेवून द्यायचे फुलपात्र. ते त्याच्यामध्ये ठेवायचं, झाकण लावून 2 शिट्ट्या फक्त काढायच्या. 2ही लागत नाही, एकमध्ये सुद्धा होऊ शकतं. इतके पानं येतात तर ती करून घेणार आहे. आणि थंड झाल्यावर पुढची प्रोसिजर कशी करायची ती मी पुन्हा तुम्हाला सांगेल. हे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. 5 मिनटं मी थंडही होऊ दिला आणि आता खाली घेते. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे थोडी वाफ होती ती काढली. आणि या ठिकाणी मी जे शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ लावली होती थोडीशी, ती या गरगट्ट्यामध्ये खूप छान लागते, ती बाजूला काढते. आणि आता जे आळूचं आहे, चाकवत चुका, आंबट चुका आणि आळूची पानं ही याच्यात घेतली, चांगली शिजलीत. आता हिला हटायची. पण याच्यामध्ये जे पाणी असतं ना, ते पाणी बाजूला काढून घ्यायचं आपण. कुकर थंड झाला आहे, भाजी पण शिजलेली. मी भाजी काढते, पाणी घेत नाही. कारण जर पाणी असेल ना तर हटता येत नाही, म्हणून अशी सुक्की काढते. आणि पाणी नंतर वरून टाकायचंच असतं आपल्याला. तर हे असं काढले मी पहिले त्यातून. आणि याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकणार मी आणि त्याला हटून घेणार आहे. हे हात भाजत असल्यामुळे मी याच्यातच झाऱ्यातच घेतलं आणि आता पाणी बाजूला ठेवलं. का ठेवतं पाणी बाजूला, तर ती हटायला आली पाहिजे. आपल्याला अशी हटायला येत नाही ना, म्हणून ती आली. चांगली शिजलेली बघा. आता तिला पूर्ण हटून घ्यायची. त्यासाठी थोडंसं बेसन पीठ मी याच्यात टाकणं, जसं पाहिजे तसं टाकायचं. हटून भाजीला जसं आपण टाकतो तसं. हे छान आता हटायला आली. आता मी चांगला मऊ करून घेते याला.
रवीने हाटली तरी चालते किंवा छोटीशी पळी असेल तुमची त्याने हाटली तरी चालते. नसेल तर अगदी थंड झालेली असेल ना मिक्सरमधून एक फिरवून घेतलं तुम्ही चालेल. कारण याला आणि पुणेरी भाषेत याला काय म्हणतात, आळूचं फदफद. काय म्हणतात सारा? आळू. हे पहा मी आता गॅस ऑन केला, पातेलं ठेवलेलं आहे आणि आळूचं हे चुका आणि आळू ती देठ असेल ती हटून घेतली. बेसनपीठ त्याच्यामध्ये कालवले थोडंसं. जे पाणी होतं ते पाणी मी याच्यावर टाकलेले, वायाला जाऊ द्यायचं नाही, ते संपूर्ण याच्यात टाकलेले. त्याचप्रमाणे भिजायला घातलेले शेंगादाणे आणि हरभऱ्याची डाळ ती पण टाकलेली आहे. त्यानंतर हे जे याचे काढले मुळ्याचे काप काढलेले तेही त्याच्यामध्ये टाकलेले. मुळ्याचे काप अजिबात करपट ढेकर येत नाही याच्यात घातल्यावर. पातेलं तापलेलं आहे. आता त्याच्यात मी तेल टाकते आणि त्या तेलामध्ये काजू थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे तेलातच. माझी एक मैत्रीण होती सुधा जोशी म्हणून, कोकणातली होती, माहेर नगरच होतं तिचं. पण त्या सांगायच्या की आमच्या कोकणामध्ये अशा अख्खे काजू असे तळून त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते खूप खातात म्हणे. आता ह्या भाजीत टाकणार आहे मी, कारण मला अजून फोडणी द्यायची. मी याच्यात हा लसूण टाकणार आहे, खोडून घेतलेलं लसूण. तो जास्त जळून द्यायचा मी. त्याच्यानंतर जिरे थोडंसं टाकणार आहे. गॅस बंद केला. लाल बुडाच्या पातेल्यावर हे भाज्या जळतात. हिंग टाकलेला आहे, हिंग असल्याशिवाय याला देत नाही. आणि हे थोडंसं लाल तिखट, कारण गुळाची करायची. हा भेलाचे माझा, तो थोडासाच टाकणार आहे. मीठ आहे त्याच्यामध्ये. थोडासा तो लाल भेला आहे म्हणून असा परतून घ्यायचा. आणि ती भाजी सर्व मिक्स केलेली त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता. आता 5 मिनटं याला चांगलं उकळू द्यायचं, कारण मुळा जो आहे ना तो अजून शिजायचा आहे. याच्यामधला टाकलेले काजू टाकलेत मी पांढरे, तर ते पण त्याच्यामध्ये शिजायचे आहेत. आणि अशी ही आळूचं गरगट्ट किंवा फदफद म्हणा, ही देशावर बनवलेली भाजी. कोकणातले लोक खूप आवडीने खातात, पण पुणेरी लोक याला आळूचं फदफद असंच म्हणतात. खरं जेवणात जेव्हा लग्नाच्या पंक्ती उठतात ना, त्या जेवणावळीतली भाजी काय और असते. पण ते त्याच्यामध्ये पालकही वापरतात. आपण पालक नाही, प्युअर आळू आणि चुका याचीच केलेली आहे. तुम्हाला जर माझी ही भाजी अशी असेल ना आवडत असेल तर नक्की चाखून करून पहा आणि चाखून पहा. या पद्धतीने केली तर तिची चव काय बहारीची असते. तर माझ्या ह्या चॅनलला लाईक करून, शेअर करून, कमेंटद्वारे नक्की तुम्ही कळवत जा. गट्ट म्हटलं की त्याला गुळ हा हवा, म्हणून गुळाचे 2 खडे टाकलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचे याला चिंच वापरायची. आंबट काही असलं का तर बऱ्याच वेळेला काही आळू जे असतात ना, खाजऱ्या म्हणतात त्याला, घशांना खव खाजरं असं होतं. चिंच आणि गूळ जर त्याच्यात वापरलं तर बिलकुल खाजवत नाही आणि चव काय बहारीची लागते. म्हणून सगळ्यात शेवटी मी चिंच आणि गूळ त्याच्यामध्ये टाकले. 5 मिनटं चांगली उकळी आणायची आणि मगच आपण ती घ्यायची. हे पहा आपलं आळूचं फदफद तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केला आता आणि आता जेवायलाच वाढायचं आहे. तर असं हे आळूचं फदफद तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने. आणि तुम्हाला आवडलं तर मला लाईक शेअर करून कमेंटद्वारे जरूर कळवा.